आकाशवाणी नागपूर. किशोर लोखंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. त्या अगोदर ऐकूयात गांधी वचन. सत्य म्हणजेच परमेश्वर. माणसाचं निसर्गाचा एक भाग म्हणून असणारं अस्तित्व हे एक सत्य. माणसाचं निसर्गासोबतचं आणि माणसाचं माणसासोबतचं सहअस्तित्व आणि सहजीवन हे एक सत्य. मनोविकार आणि मनोमूल्य याचा सततचा संघर्ष, यात मनोविकार कमी करून मनोमूल्य वाढवण्याचा कार्यव्यवहार म्हणजे अहिंसा. अहिंसेच्या मार्गानं सत्य शोधता येतं. सत्याला सामर्थ्य प्राप्त करून द्यावं लागतं. काही ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी 6:30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 82.14% 4 तास रेल्वे सेवा थांबवून नागपूरच्या महामेट्रोनं केलं मनीषनगर ROB ब्रॉस्ट्रिंग स्टील गर्डर लॉन्चिंगचं कार्य पूर्ण. आणि नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी. दहशतवाद, वांशिक हिंसा, कट्टरवाद आणि गुप्त अणुव्यापार याच गोष्टी गेल्या 7 दशकात पाकिस्ताननं दिमाखात मिरवला असल्याची टीका भारतानं केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे सतत कांगावा करणारे असून विष पसरवत असल्याची टीकाही भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केली आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तराच्या अधिकारात उत्तर देताना भारताचे संयुक्त राष्ट्रातल्या स्थायी प्रतिनिधींचे प्रथम सचिव मिजितो विनितो यांनी ही टीका केली आहे. जे द्वेष आणि हिंसेला चिथावणी देत आहेत त्यांच्यावर बंदी घालावी असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी महासभेत केलेल्या भाषणात म्हटलं होतं. मात्र त्यांची ही टीका स्वतःच्या देशाबद्दल होती का असा सवालही भारतानं उपस्थित केला. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय सभेमध्ये जम्मू काश्मीरसह भारताच्या अंतर्गत बाबींबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी नेहमीप्रमाणे भारताबद्दल ही कडवट टीका करायला सुरुवात केल्यावर भारतीय प्रतिनिधीनं महासभेतून सभात्याग केला होता. जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हा निस्सिग्धपणे भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत भाग आहे असाही भारतीय प्रतिनिधींनी यावेळी पुनरुच्चार केला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेतल्या दुसऱ्या टप्प्यातला 16वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण सकाळी 11 वाजता केलं जाईल. अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार चौकशी प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग NCBच्या चौकशीसाठी हजर झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज सकाळी 10 पासून या विभागामार्फत या संदर्भात चौकशी सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात नाव आल्यानं या दोघींची चौकशी सुरू आहे. दीपिका चौकशीसाठी हजर झाल्यानंतर काही वेळानं दीपिकाची व्यवस्थापक करिश्मा प्रकाशही चौकशीसाठी हजर झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं पिनाक हे क्षेपणास्त्र गुणवत्ता हस्तांतरण महासंचालकांना हस्तांतरित केला आहे. पुण्यात ARDE म्हणजे शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थेमध्ये हा हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्तऐवजही यावेळी सुपूर्द करण्यात आले. या हस्तांतरणामुळे पिनाक क्षेपणास्त्र प्रक्षेपक, बॅटरी कमांड पोस्ट आणि अशा अन्य महत्त्वाच्या गोष्टींचं उत्पादन तसंच गुणवत्ता हमी प्रक्रिया यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. पिनाक क्षेपणास्त्राची कक्षा 37.5 किलोमीटर आहे. पिनाक अग्निबाण 44 सेकंदात 12 अग्निबाण सोडण्याची क्षमता असलेल्या बहु बॅरलयुक्त अग्निबाण प्रक्षेपकातून सोडले जातात. कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीच्या चाचणीला मुंबईतल्या KEM रुग्णालयात वेग आला आहे. आज 3 स्वयंसेवकांना ही लस टोचली जाणार आहे. इथिक्स समितीनं परवानगी दिल्यानंतर 13 जणांना लस देण्यासाठी निवडण्यात आलं. त्यांच्या लस देण्यापूर्वीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. नियमानुसार 4थ्या स्वयंसेवकाला आज प्लासिबो दिलं जाईल अशी माहिती KEMचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. देशात कोरोना विषाणू संसर्गाचं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 82.14% झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणूमुळे देशात होत असलेल्या मृत्यूचा दर 1.58% पर्यंत कमी झाला आहे. या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48,49,584 झाली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 24 तासामध्ये 93,000हून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी केवळ 16.28% रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या 9,60,000 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्णसंख्या 59 लाखावर गेली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गासाठी आतापर्यंत 7,02,00,000 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून गेल्या 24 तासामध्ये 13,41,000हून अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. या आणि इतरही घडामोडींच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजलं जाणारं मनीषनगर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम महामेट्रो नागपूरतर्फे साकारलं जात असून आज मध्यरात्री महामेट्रोनं 4 तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केलं. 4 तासाकरता ब्लॉक घेऊन बॉस्ट्रिंग स्टील गर्डरचे लॉन्चिंग कार्य पूर्ण करण्यात आलं. याआधी खापरी येथे उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान अशाच प्रकारे रेल्वे ब्लॉक घेतला होता. या 4 तासाच्या या ब्लॉक करता भारतीय रेल्वेनं सहकार्य केलं. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगच्या वरून मार्ग तयार करण्याकरता एकूण 64.38 मीटर लांब गर्डरची आवश्यकता होती. त्यापैकी 19 मीटरचं कार्य महामेट्रोनं याआधीच पूर्ण केलं. उर्वरित 45 मीटर लांब बॉस्टिंग स्टील गर्डरचं लॉन्चिंग महामेट्रोनं यशस्वीरित्या पूर्ण केलं गेलं. मनीषनगर रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्माण कार्यात स्टील गर्डरचं कार्य सर्वात महत्त्वाचं होतं, ज्यामुळे रेल्वे रुळाच्या वर दोन्ही मार्ग म्हणजेच मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्गावरील उज्ज्वल नगर एकमेकांना जोडल्या गेले. मुख्य म्हणजे ROBचं कार्य पूर्ण झाल्यानं हा पूल आता वर्धा मार्गावरील 3 स्तरीय प्रणालीला अर्थात रस्ता, डबल डेकर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग हा ROB आता जोडला जाणार आहे. महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मनीषनगर ROBचं कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या पश्चातच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसंच अधिकाऱ्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. माथाडी कामगारांच्या सर्व प्रश्नांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथाडींचं प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराची योजना मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिवंगत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात काल 19,593 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 9,92,806 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76.33% झालं आहे. राज्यातली एकूण रुग्णसंख्या 13,07,757 झाली आहे. राज्यभरात काल 416 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात सध्या 2,72,775 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात आज आतापर्यंत 165 कोरोनाबाधित व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 72,663 इतकी झाली आहे. आतापर्यंत 54,698 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व्यापारी संघटना, नगर परिषदा, प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कालपासून जनता संचारबंदी सुरू केली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत ही संचारबंदी पाळली जाणार आहे. व्यापारी आणि नागरिक या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. बुलढाणा शहरात RT-PCR लॅब अधिकृत स्तरावर कार्यान्वित झाली आहे. आता तात्काळ कोविड-19 आजारांच्या नमुन्यांची तपासणी होऊन लवकर निदान होणं सुखकर होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रातील उपद्रवी वाघिणीला नागपूर इथल्या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी आज सकाळी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भेट दिली. जेरबंद वाघिणीच्या प्रकृती आणि उपचाराविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. यवतमाळ वनवृत्ताकडून उपद्रव देणाऱ्या या वाघिणीला या आठवड्यातील गुरुवारी जेरबंद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. प्रसिद्ध पार्श्वगायक दिवंगत SP बालसुब्रमण्यम यांच्या पार्थिव देहावर आज तामिळनाडूतल्या तिरुवल्लूर जिल्ह्यात तमरायपक्कम इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. नागपूरसह विदर्भात आज वादळी वाऱ्यांसह पावसानं दमदार हजेरी लावली. नागपूर शहरात आज दुपारपासून सर्वत्र चांगला पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसानं वाहतूक व्यवस्था थोड्या वेळासाठी खोळंबली होती. दरम्यान विदर्भात अन्य जिल्ह्यांपैकी यवतमाळमध्ये पावसाचं पिकांचं नुकसान झालं आहे. संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालं असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. एवढेच नाही तर अमरावती, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यात आणि राज्यात शेतमालाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे बुधवारी याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. दरम्यान उद्या आणि परवा पावसाची शक्यता नसून 29 आणि 30 तारखेला विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी 6:30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 82.14% 4 तास रेल्वे सेवा थांबवून नागपूरच्या महामेट्रोनं केलं मनीषनगर ROB बॉस्ट्रिंग स्टील गर्डर लॉन्चिंगचं कार्य पूर्ण आणि नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी.